अर्थानं येथे करतायत समालोचकाला खऱ्या अर्थानं साथ आवश्यक असते ती गुणलेखकाची येथे मात्र करतायत। तसे tenniscricket.in चे गुणलेखक राज थळे हे सुद्धा इथे चांगलं काम निभावत आहेत। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय। सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन इथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी सौरभ भुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय। गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय साहिल मात्रे। साहिल मात्रेने मागील 3 वर्षांचा जर आपण साहिल मात्रेचा लेखाजोखा जर पाहिला ना तर बीसीसी आगरसुरे या संघाला कित्येक फायनल जिंकवल्यात, कित्येक पारितोषिक मिळवण्यामध्ये त्याने सिंहाचा वाटा उचललाय। तर अपोजिट साईडला आपण जर पाहिलं ना तर ओमकार पाटील मागील दोन्ही सामन्यांमध्ये 30+ धावा त्याने खऱ्या अर्थानं बनवल्यात। 5 षटकांमध्ये 30+ धावा 50 धावसंख्येच्या बरोबरी आहे आहेत। पहिला चेंडू खोलवर मारा करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय मिडॉनच्या दिशेने, विवेक बनकर या चेंडूला फील्ड करतायत, कोणती धाव पहिल्या चेंडूवरती येथे मात्र मिळत नाहीये। चांगली सुरुवात म्हणावी लागेल साहिल मात्रे याच्या माध्यमातून। 20-22 वर्षाचाच खेळाडू साहिल मात्रे, खऱ्या अर्थानं साहिलने आपल्या खेळाने प्रभावित केलंय, कारण एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून साहिल मात्रेकडे पाहिलं जातं। ओके, हा चेंडू, यावेळचा चेंडू खोलवर मारा, सलग 2 चेंडू आपण पाहतोय फलंदाज ओमकारला येथे मात्र येथे जागेवरती ठेवलंय। चांगली यॉर्कर दोन्ही चेंडू येथे फेकलेत आणि ओमकार म्हटलं की लीग स्पर्धांमध्ये त्याची फलंदाजी नेहमी आपल्याला बहरताना पाहायला मिळते। पहिल्या सामन्यामध्ये 39 धावा बनवल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 37 धावा येथे निघालेल्या आपण पाहिल्या। नाबाद त्यांनी 37 धावांची मागील सामन्यामध्ये खेळी साकारली होती। तोच ओमकार ठोकतोय चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, आकाशाला गवसणी घालणारा फटका, षटकार। फलंदाजीची लक्षणे काय असतात ना ते ओमकार येथे पुन्हा एकदा मैदानावरती दाखवतोय। 2 चेंडू यॉर्कर होते, त्याला सन्मान दिला, 1 चेंडू पुढ्यात आला आणि त्या चेंडूवरती षटकार मारला साहिल। यावेळेला मात्र साहिल येथे मात्र यशस्वी होताना दिसतोय, कारण यावेळचा चेंडू यॉर्क मारलाय, चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने, एक सिंगल धाव मिळते। कारण मागील सामन्यामध्ये ओमकारच्या पायाला हलकाच क्रॅम्प आला होता। ओमकार पुन्हा एकदा आपल्या अगदी शैलीने तो मैदानावरती उतरलाय। धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 7 धावा, 7 रन्स, 7 धावा धावफलकावरती। सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा आहे मित्रांनो, कारण क्रिकेटचा हा खेळ खऱ्या अर्थानं रंजक असा क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांना आवडीचा असा क्रिकेटचा खेळ आहे। राईट अमोर द विकेट साहिलचा हा चेंडू, साहिलच्या चेंडूवरती मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, चौकार। तालुका जिल्हा विचारून घे मध्ये याच सलामीवीर जोडीने खऱ्या अर्थानं चांगली सलामी दिली होती, चांगला खेळ केला होता अक्षयने सुद्धा। अक्षयला इथे मात्र फुल टॉस चेंडू टाकणं साहिलला महागाट पडते। चेंडू मारलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर येतोय। आणखीन एक अक्षयच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार। वरती आल्यात 15 रन्स 15 धावा। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज परेश गावंड गोलंदाजीसाठी आलाय। मागील सामन्यामध्ये परेशने काय कमालीची गोलंदाजी केली होती, 2 षटकं फेकली होती, 3 फलंदाजांना बाद केलं होतं आणि फक्त 6 धावा परेश गावंडने ते खर्च केल्या होत्या। पण परेशला हे मैदान चांगलंच मानवलंय,
मागील लीग स्पर्धांमध्ये सुद्धा परेशने चांगली गोलंदाजी केली होती. अचूकता, आक्रमकता आणि अचूक दिशेने त्याने गोलंदाजी करत असताना फलंदाजांना नामोहरम केलं होतं. तोच परेश गावंड गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र काय घडलंय, थोडासा इथे मात्र हाफ चान्स आहे. ऑन फील्ड अंपायरने इथे सांगितलंय इथे चेंडू थोडासा पुढे पडलाय. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता लोअर फुल टॉस चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडलाय. पंच काम पाहत आहेत नासिर शेख, सुबोध धडसे सर या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत. मुंबई विभागातून खऱ्या अर्थानं इथे चांगली पंचांची भूमिका इथे साकारली जाते. 15 धावा धावफलकावरती स्थिर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने परेश गावंड या षटकातील पुढील चेंडू घेऊन ओमकार इथे उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. प्रयत्न त्याचा असफल ठरलाय. फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षकाने पकडलाय. झेल फलंदाज ओमकारचा. इथे संपलाय खेळ. परेश गावंड पुन्हा एकदा आपल्या मैदानावरती आपली गोलंदाजीची सिद्धता दाखवतोय. कारण मागील सामन्यामध्ये याच जोडीने साधारणतः 67 धावा इथे बनवल्या होत्या. त्या जोडीला फोडण्यामध्ये इथे 15 धावांवरती यश मिळालंय इथे परेश गावंडला. पहिल्या चेंडूवरती थोडंसं यॉर्कर लेन चेंडू, यावेळचा चेंडू उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न केला. थोडीशी निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये ओमकारचा हा फटका फसलाय. न्यू बॅटर मैदानावरती प्रणित मात्रे फलंदाजीसाठी येतोय. बघूया, प्रणित मात्रे सुद्धा एक चांगला बॅटर आहे. प्रणित मात्रे सुद्धा लीग स्पर्धांमध्ये आपण त्याला चांगलं खेळताना पाहिलंय. परंतु ही मॅच दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थानं करो या मरोची मॅच असणार आहे. या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल ना तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. प्रणितने खेळलेला हा फटका, चेंडू जातोय वाईडेश लॉंगॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाबा इथे मात्र 2 यावेळेला सेव्ह केल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 17 धावा. 17 धावा इथे धावफलकावरती आल्यात. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते ती प्रणित मात्रेची. प्रणित मात्रेला इथे मात्र जरूर जबाबदारीने खेळावं लागणार आहे. ओमकार संघाचा एक भरोशाचा फलंदाज इथे बाद झालाय. ज्याच्या बॅटमधून दोन्ही मॅचमध्ये धावा येत होत्या तो इथे मात्र बाद झालाय. आता प्रणित आणि अक्षय या जोडीला इथे मात्र धावफलक हलतं ठेवण्याचं काम करावं लागणार आहे. मध्येच एखाद 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. सिंगल डबल धावा सुरू ठेवाव्या लागणार आहेत. ज्या पद्धतीने मागील सामन्यामध्ये जी कामगिरी केली होती ना या जोडीने, ते मात्र ओमकारची जागा प्रणितला आपल्या बॅटने धावा बनवून पूर्ण करावी लागणार आहे. ते बी 17 धावा धावफलकावरती. परेशचा पुढील चेंडू, प्रणितने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला. प्रयत्नांना इथे मात्र दाद द्यावी लागेल. मात्र चेंडू येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार. येथे मात्र चौकार येतोय. धावसंख्या 21 वरती पोहोचली. परेशचा पुढील चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू काना जवळून येथे मात्र गेलाय. 1 बाउन्सरचा इशारा पंचांकडून दिलाय. चांगलं कमबॅक. 1 बाउन्सर. इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजाने फलंदाजाला एहरलंय. ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु परेशने इथे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. इथे हुक करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. चेंडू मात्र काना जवळून प्रणितच्या गेलाय. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बॅक टू द बॉलर. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. षटक क्रमांक 2 या वेळेला मात्र पूर्ण होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात तनिस्फोट वाघरण, यज्ञ व निर्वाण पुरस्कृत तनिस्फोट वाघरण या संघाची 2 षटकांमध्ये धावसंख्या 22 वरती पोहोचले. कौतुक करावं लागेल गोलंदाज परेश गावंडचं. कारण परेश गावंडने या षटकामध्ये ओमकार सारख्या जो लीग स्पर्धांमध्ये नेहमी
चांगली बॅटिंग करतो ना त्या ओमकारला इथे मात्र परेशने बाद केलंय. परेशचं षटक पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाजीसाठी प्रिन्स बोकाडे. प्रिन्स बोकाडेवरती येथे विश्वास दिलाय. प्रिन्स बोकाडेवरती येथे गोलंदाजीची धुरा सोपवली आहे. प्रिन्स बोकाडे म्हटलं तर नक्कीच मृणाल वर्सोलकरच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू. आणि मृणाल वर्सोलकरला खऱ्या अर्थानं दुपारच्या 3 वाजल्यानंतर नक्कीच ते प्रॅक्टिस करत असतात आणि नक्कीच एक स्ट्रॅटर्जीने खऱ्या अर्थानं ते बॉलिंग करत असतात. त्यामुळे आपण पाहतोय गोलंदाजी करणारा जर चांगला गोलंदाज असेल, समोरचा फलंदाज चांगला असेल ना, तर प्रॅक्टिस करताना सुद्धा खूप साऱ्या गोष्टी गोलंदाज शिकत असतात, फलंदाज सुद्धा शिकत असतात. आणि यावेळेला प्रिन्सने हे बऱ्याच वेळा करून दाखवलंय. प्रिन्सचा हा चेंडू पहिलाच असेल या षटकातील. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रणित मात्रेने आपली कल्पक बुद्धी वापरली आहे. उलट्या हाताने फटका येतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, सीमारेषा बाहेर, षटकार. भेटायला जावानी पुण्यात मला लग्न करावं पुण्यात. लागतायत. भारतीय संघामध्ये सर्वात संघर्ष करून गेलेला खेळाडू म्हणजेच यशस्वी जयस्वाल. 28 डिसेंबर त्याचा वाढदिवस. खऱ्या अर्थानं सर्वात जास्त मेहनत कोणी टीममध्ये इंडियामध्ये जाण्यासाठी केली असेल ना, तर ती यशस्वी जयस्वालने. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रिन्सचा हा चेंडू. प्रणित ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. प्रिन्सने आता मात्र चेंडू चांगला टाकलाय आणि इथे जमिनीवरती चेंडू टाकलाय. रिअल इस्टेट म्हणजे आपली जमीन. इथे ही जमीन म्हणजेच ही खेळपट्टी, या खेळपट्टीवरती येते मग चेंडू टाकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 29 धावा, 29 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. षटकार आल्यानंतर लेग बाईटची का होईना, वाईटची का होईना, नो बॉलची का होईना, बाईटची का होईना, परंतु सिंगल धाव येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. सन्माननीय दमदार आमदार यांचे फ्लॅग्स आपण या मैदानावरती पाहतोय. तसेच सन्माननीय आमदार भरत शेठ गोगावले, तसे विद्यमान मंत्री. यावेळेचा स्लोवर वन चेंडू धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. पण गोलंदाजाकडे आपण पाहतोय चांगला स्लोवर वन असणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजाकडे जर चांगला स्लोवर वन असेल ना, तर फलंदाजांना सुद्धा फटके ताकदीने मारावे लागतात. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अक्षयने स्लोवर वन चेंडूला अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न केला. 29 धावा धावफलकावरती स्थिर. 5 षटकांमध्ये कमीत कमी 60-70 पर्यंत धावा धावफलकावरती येणं गरजेचं. यावेळेला धीम्या गतीने टाकलेला चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला नो चान्स. स्ट्रेट डाऊन द विकेट येतोय सुमधुर असा चौकार. तिसरं सुरू आहे. 33 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये 11 धावा स्कोरमध्ये लागल्यात. 10 धावा खर्च केल्यात प्रिन्स बोकाडेने. कारण एक लेग बाईटची धाव आली होती. 2 चेंडू शिल्लक आहेत. हे अक्षय या 2 चेंडूवरती कामगिरी. यावेळचा चेंडू दबाव, एक चौकार मारल्यानंतर दबाव आलाय. डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. 34 धावा, 34 रन्स. 34 धावा धावफलकावरती येत आहेत. ओके, या दोन्ही संघांसाठी हा सामना खऱ्या अर्थानं करो या मरो आहे. दोन्ही संघांचे संघ मालक हे सामना नक्कीच पाहत असतील. ओके, हा चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडूवरती फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा येतोय. दे धक्का घे छक्का, षटकार. अग्नि दादा माझे अग्नि बनवा माझे अग्नि दादा माझे अग्नि बनवा माझे तुला कसं समजत. इजे मास्टरने नक्कीच येथे जमिनीचे पैसे संपल्यानंतर दादा तू करशील काय. दादा एकतर क्रिकेट खेळेल, नाहीतर त्याच पैशाने नक्कीच क्रिकेटचे सामने भरवेल. परंतु प्रत्येकाची मानसिकता मित्रांनो वेगळी आहे. वळी आपण मॅचकडे. 40 धावा धावफलकावरती. अक्षयचा इथे मात्र चांगला स्ट्रोक मैदानावरती.
आणखीन एक धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवरती अक्षय येते मात्र आपली बॅट बरसतोय. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर. अलिबाग बिग बॅश लीग षटकार. उद्याच्या दिवशी सकाळी ठीक 9 वाजता सामना शार्प सुरू होईल. 8:30 ची रिपोर्टिंग असणार आहे. जर 9 वाजता सामना सुरू झाला नाही तर 5 धाबांची पेनल्टी देण्यात येईल. 46 धावा झालेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 46 धावा. मागील षटक प्रिन्स बोकाडेचं खूपच महागडं ठरलं. प्रिन्स बोकाडेने या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या. एकूण 24 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. साहिल वर्मा गोलंदाजी मार्क वरती. ओके, इथे रणनीती बदलली आहे. प्रणीतचा इथे मात्र खंबा उडवलाय. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 2 प्रणीत मात्रे येथे बाद. बाद. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं इथे सुंदर गीत. एका इशाऱ्यावरती अख्खी मुंबई बंद होऊ शकते, तो म्हणजे आवाज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा. धावसंख्या लागले धावफलकावरती 46 धावा. 2 विकेट येथे गेल्यात. गोलंदाज साहिल वर्माने येथे मात्र लॉ नंबर 32 बोल्ड उडवलाय. पुढे चेंडू. यावेळचा चेंडू फुल टॉस. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मोठी धाव घेत आहेत. प्रयत्न चांगले केले परंतु प्रयत्नांना अपयश. चेंडू जाईल स्ट्रेट डाऊन द विकेट. षटकार. दोन षटकार या षटकामध्ये आलेत. गोलंदाज साहिल वर्मावरती सुद्धा इथे हल्ला चढवला जातोय. पहिल्या 2 षटकांमध्ये तसं पाहिलं तर धावसंख्येला रोख दिला होता. परेशने फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या. प्रिन्स बोकाडे इथे मात्र थोडासा मागडा ठरला. पुन्हा एकदा या षटकामध्ये सुद्धा सागर धावा मारतोय. बॅटची इथे मात्र लीडिंग एज लागली होती. येथे मात्र एक सिंगल धाव. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक येथे मात्र या चेंडूला अडवतोय.
धावसंख्या येथे मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 सेकंद आहेत. टाइम पूर्ण कंप्लीट आहे. ओके, येथे मात्र एक छोटासा आपण ड्रिंक्स ब्रेक घेतलाय. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे मास्टर. सन्मान्य महेंद्र शेठ दळवी यांचं खऱ्या अर्थानं सुंदर असं गीत डीजे मास्टर करण यांनी ऐकवलंय. खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग मुरुड विधानसभेला एक सुंदर असे आमदार लाभलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपल्या या विभागामध्ये केली जात आहेत. मॅचकडे वळूया. परेश गोलंदाजीसाठी आलाय. परेशने पहिल्या चेंडूवरती फलंदाज सागरला येथे मात्र बीट केलं. रनआउटची संधी. फलंदाज येथे मात्र होतोय बाद. प्रसादजी पाटील तसेच निखिलजी पाटील यांना येथे मी विनंती करतोय, कृपया आपण प्लीज येथे व्यासपीठावरती यायचं आहे. कल्पेश पाटील तसेच दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तनी स्पोर्ट वाघरण संघाला येथे मात्र बसलाय तिसरा हादरा. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत विक्रम थळे. बघूया विक्रमने मागील सामन्यामध्ये काय जबरदस्त खेळी साकारली होती. अक्षय स्ट्राइक एंडवरती या बेटचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. तिसऱ्या पंचांकडे येथे मात्र निर्णय देण्यात आलाय. व्हाईटसाठी येथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. कर्णधार मृणाल वर्सोलकर यांनी येथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम ही साधारणतः आपण पाहिलं ना तर 2007-8च्या दशकामध्ये येथे साली खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. भारतीय संघाने खऱ्या अर्थानं प्रथमतः 2008 मध्ये श्रीलंका विरुद्धच्या टेस्ट क्रिकेट सामन्यामध्ये नक्कीच ती सुरुवात केली होती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आणि पहिला LBW DRS घेतलेला फलंदाज म्हणजे वीरेंद्र सेहवाग. हा DRS मधील पहिला फलंदाज भारतीय संघाकडून बाद झाला होता. यावेळच्या चेंडूवरती व्हाईटचा इशारा पंचांकडून. रिव्ह्यू येथे मात्र गमावलाय. परेश 6 चेंडू अक्षय समोर. अक्षयने समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक साहिलने ते मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. धावा सेव्ह केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. साहिल पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांमध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडूने प्रभावित केलंय. 63 धावा धावफलकावरती. 63 रन्स. 63 धावा इथे धावफलकावरती लागत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. ओके, हा चेंडू गोलंदाज परेशचा. समोर विक्रम या चेंडूवरती मात्र बीट झालाय. सुंदर गोलंदाजी. परेश गावण या एंडने गोलंदाजी करो किंवा त्या एंडने गोलंदाजी करो. यावेळेला आपण पाहतोय मृणाल वर्सोलकरने थोडीशी स्ट्रॅटर्जी बदलली आहे. मागील सामन्यांमध्ये आपण पाहतोय की साहिल वर्माला या एंडने गोलंदाजी करताना पाहायला मिळायचं, परंतु येथे मात्र स्लॉग ओव्हरचं षटक आहे. परेशला येथे मात्र या एंडने गोलंदाजीसाठी आणलंय. आत्तापर्यंत परेशने या 3 चेंडूंवरती फलंदाजांना रोखलंय, फलंदाजांना बांधून ठेवलंय. ओके, हा चेंडू. या चेंडूवरती मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चेंडू जातोय. स्लॉग स्वीपचा फटका. 1 बाउन्स मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय. 67 धावा धावफलकावरती. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज होती
आणि विक्रम दळे नेहमी आपण पाहतोय मधल्या फळीमध्ये येऊन अगदी अनेक सामने खऱ्या अर्थानं सासवणे संघाला त्यांनी जिंकून दिलेत. आज मात्र कर्णधाराची माळ अगदी अचानकपणे त्याच्या खांद्यावरती आली आहे, परंतु आतापर्यंत चांगली कामगिरी. विक्रमचा फटका 440चा झटका डीप मिड विकेट मधून येतोय. परेश कामंड वरती हल्ला षटकार. द- 73 धावा, 73 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. विक्रम धळे पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी आकर्षक दर्जेदार फॅब्युलस फलंदाजी इथे करत असताना. यावेळचा चेंडू परेशने ते मात्र चांगला ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्कर टाकलाय. या अगोदरचे दोन्ही चेंडू फिरवले होते आणि ते फलंदाजाने चांगले मारले होते. यावेळेला गोलंदाजाकडे एकच ऑप्शन होतं तो म्हणजेच ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क. यावेळेला सफल झालाय गोलंदाज या चेंडूवरती. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 74 पर्यंत पोहोचले. जिंकण्यासाठी 75 धावांचं टार्गेट असणार आहे. दमदार आमदार बिग बॅश लीग, अलिबाग बिग बॅश लीग 2026 पर्व पहिला दिवस पहिला. सुपर 12 मध्ये SP11 भोनंग सिद्धांत पाटील यांचा संघ येथे सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालाय. तर दुसरा संघ येथे सुपर 12 मध्ये कोणता क्वालिफाय होणार? मुकेशजी बामजी यांचा सँडी वॉटर स्पोर्ट साखर की रुपेशजी पाटील यांचा यज्ञापन निर्माण पुरस्कृत तनिष स्पोर्ट वाघरण हा संघ येथे सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणार का? सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शनातून, त्यांच्या खऱ्या अर्थानं आर्थिक प्रयत्नांतून खऱ्या अर्थानं ही सुंदर अशी स्पर्धा कल्पेशजी पाटील, अक्षयजी कदम आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नातून एक पहिला दिवस अगदी सुंदर येथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत सामने 4 झाले, चारीमध्ये एकही सामना कपिल चेस झालेला नाहीये. येथे 5वा सामना चेस होणार का? सँडी वॉटर स्पोर्ट सुपर 12चं तिकीट मिळवणार की तनिष स्पोर्ट वाघरण संघ येथे सुपर 12चं तिकीट मिळवणार? हे जाणून घेण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे मित्र, आमचे सहकारी मॅन फ्रॉम फोपेरी कपिल ठाकूर यांना. ओव्हर टू यू कपिल. धन्यवाद. त्या नावाने असं कल्पेश पाटील हे सांगत असताना बऱ्याचशा लोकांनी या लीगच्या माध्यमातून टीका केल्या गेल्या की ही लीग स्पर्धा फक्त उद्याच्या मॅचेस पहा. 9 वाजता सकाळी ठीक 9 वाजता बॉस फायटर साखर विरुद्ध प्रसाद 11 अलिबाग, परी हॉलिडेज विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर हा 10 वाजता सामना असेल. 11 वाजता फ्रेश बेक हाऊस मानी विरुद्ध जय हनुमान मुनवली आणि युवा सेना 11 पोयनाड विरुद्ध खारेपाट चॅम्पियन्स हा 12 वाजता सामना होणार आहे. बॉस फायटर साखर विरुद्ध प्रसाद 11 अलिबाग तो 9 वाजता सामना होणार आहे. तर त्यांनी 8:30 वाजता रिपोर्टिंग आयोजकांना करायची आहे. कल्पेश पाटील यांनी आयोजित केलेली ही दमदार आमदार अलिबाग बिग बॅश 2 महिन्यापूर्वी ही संकल्पना अगदी अस्तित्वात आली आणि अशा वेळेला ती स्पर्धा कुठे ठेवायची तर BCC तिनविरा मंडळाने सांगितलं की तुम्ही या मैदानावर मॅचेस ठेवू शकता
आणि अशा वेळेला BCC तीनवीरा संघाचे नरोत्तम पाटील काका आणि विनोद पाटील यांनी किंवा त्यांच्या सर्व टीम मंडळीत किंवा गावातील सर्व ग्रामस्थांनी केलेली अपार मेहनत ही सुद्धा या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे आणि खरोखरच कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा की गेले 2 ते 3 आठवडे याच मैदानावर ते खूप मेहनत घेत आहेत. जिंकण्यासाठी 75 धावांचं आव्हान आहे. मृणाल वर्सोलकर, अलिबागचा AB डिव्हिलियर्स आणि खारेपाट एक्सप्रेस यांच्यामधील पहिलं बॅटल. पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आधीच प्रेडिक्ट केलं होतं की चेंडू यॉर्करच येणार आणि मृणाल वर्सोलकर आउटसाइड द ऑफ स्टंप वेट करत होता. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण जे एम्प्टी होतं तिथे ते भरलं गेलेलं आहे. लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट आणि अशा वेळेला संकल्पने टाकलेला स्लोवर वन फिल्डिंगला खिलवाड करणारा डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या बाहेर जाणारा हा फ्लॅट षटकार. तिकडे बाबळीचा हिरवा थँक्यू सो मच. अमन नाखवा यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम या षटकारासाठी. सन्माननीय दत्ता नाखवा इथे आलेले आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम मृणाल वर्सोलकर याच्यासाठी आलेला आहे. परंतु त्यांना मी विनंती करतोय दत्ता नाखवा सर तुम्ही या मंचावर तुमचं स्वागत आहे. परंतु ते नेहमी मैदानाच्या बाहेरून सर्व खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम करत असतात. मृणाल वर्सोलकर ज्यांनी पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि अशा वेळेला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला घेतल्यानंतर डीप मिड विकेट जो सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळला. फिल्डिंगला खिलवाड, पहिल्या 2 चेंडूवर आक्रमक पवित्रा आणि अशा वेळेला ओमकार आपल्या अनुभवाचा फायदा करून देईल का संघाला हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. संकल्प मात्रे राईट हँड ओव्हर द विकेटने अशा वेळेला आपटलेला बॉल फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. पार षटकार. थँक्यू. मृणाल वर्सोलकर संपला असं काही लोक त्याच्यावर टीका करत होते कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये मृणाल वर्सोलकर आणि त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नाही आणि अशा वेळेला ज्या वेळेला आपल्यावर टीका होतात त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची हीच ती वेळ आहे, हेच ते मैदान आहे आणि अशा वेळेला पहिल्या 3 चेंडूंवर 3 मोठे स्ट्रोक 16 धावा स्कोर कार्डवर. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय. चौकार षटकार अशा पद्धतीने धावा येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा येतोय बेमिसाल चौकार. डिव्हिलियर्स मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राइक 20 धावसंख्येवर नाबाद खेळतोय आणि हा सुद्धा फॉलिंग स्वीप लगावायचा होता. कधी कधी अलिबाग तालुक्यामध्ये या खेळाडूला फॉलिंग स्वीपचा बादशाह म्हणून सुद्धा संबोधलं जातं पण अशा वेळेला संकल्प मात्रे खारेपाट एक्सप्रेस म्हणून ज्या वेळेला तो नामकरण त्याचं केलं गेलं का केलं गेलं याचा प्रत्यय मैदानामध्ये येतोय. बघा एक्झॅक्टली काय घडलं होतं की आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईन वर अगदी येऊन तो बॉल फॉलिंग स्वीप लगावायचा होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळचा बॉल 20 तर ऑलरेडी आलेले आहेत. बॉल आकाशामध्ये. ओमकार पाटील चेंडूच्या खाली तू मै दोघात तिसरा आता सगळं विसरा असं म्हणत बॉल जमीन दोस्त झालेला आहे. मौका था वो आपको बनाना था. हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील जर मॅचेस जिंकायच्या असतील तर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 विदाउट लॉस अशा पद्धतीचं धावफलक. ओमकार पाटील ऑलमोस्ट पोचला होता
तो जर पोचला असता तर कॅच मिळालीच असती. पण जर आणि तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये कधी कधी आपण थारा देत नाही. कधी कधी आपण म्हणतो की जर आणि तर शिवाय क्रिकेट नाहीये. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावा, या धावा सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला या स्पर्धेमध्ये क्वालिफिकेशनचं तिकीट मिळून देईल का? आणि अशा वेळेला साखर गावातील संघ खेळतोय म्हणजे साखर गावातील प्रेक्षक येणं हे साहजिक होतं. आणि खूप प्रेक्षक आणि त्यांची अलोट गर्दी, हळूहळू प्रेक्षक वाढायला लागलेत. परंतु शेवटचा सामना आहे. काही प्रेक्षक अगदी डोंगराच्या कड्यावर बसून सुद्धा सामने पाहत आहेत आणि खरोखरच त्यांचं सुद्धा कौतुक असणार आहे. टॉप व्ह्यूने सामन्याचा आस्वाद घेत आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक असणार आहे. गंभीर गोष्ट आहे, गोष्ट गंभीर आहे. त्यावेळेला कर्णधार खंबीर, कारण मागील मॅचमध्ये सेकंड ओव्हरमध्ये 1 धाव खर्च करून 3 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या आणि अशा वेळेला स्वतःच जबाबदारी आपल्या संघाची घेते. हे बघा हे टीम वर्क आहे टेनिस क्रिकेट .inचं. हे 4 जण पहा, 5वा एक लपून बसलाय, सांगतोय माझ्या बायकोने मला पाठवलेलं नाहीये सो त्यासाठी मी लपून बसले, हसतोय. आहे लक्ष आहे. ओहो, आप कहीं भी छुप जाओ हम आपको चुरा लेंगे. आणि अशा वेळेला फॉलिंग स्वीपचा बादशाह आणखीन एक नजाकत भरा स्ट्रोक खेळतोय. डीप स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा चौकार. वंदीन चरण असं म्हणत आहा, लोळत लोळत लोळपटी शॉट. कधी कधी या खेळाडूला प्रिडिक्ट तुम्ही करू शकत नाही. अनऑर्थोडॉक्स प्लेयर आहेत. काय करेल, कधी करेल, कुठे मारेल, काही नेमच नाहीये. मृणाल वर्सोलकर ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार, 25 धावा स्कोर कार्डवर. आहा, थोडासा आपटून टाकला होता, कारण पुन्हा एकदा त्याच प्रयत्नामध्ये कदाचित पाहायला मिळाला असता. आणि अशा वेळेला गोलंदाजाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला आणि कोणतीही धाव खर्च केलेली नाहीये. कमबॅकिंग डिलिव्हरी ही महत्त्वाची विकेट मिळणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला पॉवर प्लेमध्ये साहिल मात्र या फलंदाजाला ॲज अ ओपनर म्हणून नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय घडतंय. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटजी. बॉल आकाशामध्ये चाललाय, मैदानाच्या बाहेर, डीप पॉइंटच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. लोळतोय, धडपडतोय, पण पुन्हा उठतोय आपल्या सांडे वॉटर स्पोर्ट्स संघासाठी विजय प्राप्त करण्यासाठी. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेल्या आहेत त्या 31 धावा. 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये आणखीन ऍड करा, कारण गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफच्या वरून एक टप्पा ओढून सीमारेषेच्या पलीकडे आला रे आला, मृणाल आला, चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या 10 बॉलमध्ये 35 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते आणि त्या 35च्या 35 धावा मृणाल वर्सोलकर यानेच बनवलेल्या आहेत. आणि यालाच कधी कधी म्हटलं जातं वन मॅन शो. काय जबरदस्त इनिंग, कॅप्टन वर्सेस कॅप्टन अँड कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट फ्रॉम सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. आणि अशा वेळेला बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, हा ही मैदानाच्या बाहेर जाईल. डीप मिड विकेटच्या बाहेर फिल्डिंग सोबत खिलवाड करणारा हा बेमिसाल स्ट्रोक. टेनिस क्रिकेटर मी 2 पाहिले होते. एक ऋषी वैद्य आणि पनवेल विभागातील विश्वास पाटील. आणि आज तिसरा मी पाहतोय अलिबागचा एपी डिव्हिलियर्स मृणाल वर्सोलकर. जिथून फिल्डर हलवला जातोय त्याच जागेमध्ये जखमेवर मीठ चोळण्यासारखी फलंदाजी करत असताना. आणि अशा वेळेला लॉंग ऑनच्या वरून पुन्हा एकदा प्रहार घातक विध्वंसक फलंदाजी, षटकार.
त्या 12 बॉल मध्ये 45 धावा झालेल्या आहेत आणि एकट्याच्या सुद्धा 45च आहेत. अर्धशतक जर झळकावला तर अमन नाखवा यांच्याकडून 5,000 रुपयाचा इनाम. वा वा वा. प्रेक्षक असावेत तर असेच असावेत, नाहीतर प्रेक्षक म्हणून तुम्ही येऊ नका. कारण काही प्रेक्षक असे असतात ना, ते खेळाडूंना इतके मोटिवेट करतात, ते प्रेक्षक कधी कधी त्या खेळाडूंना लकी सुद्धा साबित होतात. आणि अशा वेळेला मृणाल वर्सोलकर आजच्या दिवसाचा समारोप करताना काय जबरदस्त फलंदाजी करतोय. गौरव दादांकडून सुद्धा 5,000 रुपयाचा इनाम. जी झोप डोळ्यावर होती ती झोप मात्र उडवलेली आहे. काय जबरदस्त चमकदार कामगिरी. साहिल या वेळेला स्ट्राइक एंडला असेल, त्याच्यावर जबाबदारी हीच असेल की समोरचा फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय, सिंगल काढा, त्याला स्ट्राइक द्या, तो काय ते बघून घेईल. आणि अशा वेळेला बापदेव मांडवकर संघाचा हा गोलंदाज चमकदार कामगिरी ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखवेल का? राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीचा समालोचन कक्षाच्या दिशेने तो गोलंदाजीसाठी करत असताना या वेळेला हलक्या हाताने निश्चित हे गरजेचं आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप. समोरच्या खेळाडू जेव्हा चांगलं करत असेल त्याला स्ट्राइक देणं हे बंधनकारक असतं. आणि अशा वेळेला लोअर फुलटॉस बॉल मिळाला होता, कुठेही फिरवू शकत होता, परंतु केलेलं नाहीये. जे काही करायचं आहे ते स्वतः कर्णधार मृणाल वर्सोलकर करेल. आणि अशा वेळेला वैयक्तिक 45 धावसंख्येवर तो 12 चेंडूंमध्ये खेळत असताना 17 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करणारा तनिष स्पोर्ट्स वाघरण संघ यांना आता कमालीचे गोलंदाजीमध्ये बदल करावे लागतील. अनुभवाचा कस लावावा लागेल. ओमकार पाटील आणि यावेळचा बॉल. हा 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 क्षेत्ररक्षक आहे, केळीला लागले नजर. फलंदाज OUT इज गॉन. झाले, आघात झाले, प्रहार झाले, पण डगमगले नाही तनिष स्पोर्ट्स वाघरण संघ. आणि अशा वेळेला ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेला गोलंदाज प्रसाद मोकल जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. मृणाल वर्सोलकर सारखा फलंदाज जो की डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करताना पाहायला मिळाला. 12 बॉल मध्ये 45 धावा बनवला होता आणि 13व्या बॉलवर अर्धशतक पूर्ण करण्याच्या लालची फलंदाजीमध्ये तो बाद झालाय. संघ अडचणीत आहे. 16 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला प्रसादने अजून 2 विकेट्स जर मिळवल्या तनिष स्पोर्ट्स वाघरण संघासाठी तर निश्चित ही मॅच त्यांच्यासाठी बनू शकते. आणि अशा वेळेला ॲज अन वन डाऊन बॅटर विवेक बनकर मैदानामध्ये आलाय आणि त्याच्यासाठी टाकलेला खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक वेदांत चेंडू खाली आलाय. सिंगल एक से मिलेगा, रिलीफ मिलेगा. आणि अशा वेळेला खूप चांगली गोलंदाजी. प्रसादकडे हे ॲबिलिटी आहे, स्वतः आपल्या गावाकडून टीमला लीड करत असतो. आणि अशा वेळेला अलिबाग बिग बॅश लीग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळत असताना त्याला विकेट्स, डॉट बॉल या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं असणार आहे. आणि पुन्हा एकदा सज्ज. यावेळचा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग ऑनला संकल्प म्हात्रे चेंडू खाली आलेला आहे. जोपर्यंत फील्ड करेल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. इक्वेशन चेंज झालेलं आहे. 14 बॉल 27 धावसंख्येची आवश्यकता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणत यज्ञ आणि निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट्स वाघरण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धारित 4 ओव्हर्स तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. आणि अशा वेळेला मागील दोनही मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी करणारा विवेक बनकर स्ट्राइक एंडला. आहा, आणि यालाच म्हणतात गोलंदाजी मधील चतुरता. पडल्यानंतर
आतमध्ये येणारा बॉल. तसं पाहिलं गेलं तर राईट हँड राऊंड द विकेटने ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करतो आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातो, परंतु गोलंदाजाने एक बोट चेंडूवर जास्त दाबला होता, त्यामुळे तो चेंडू थोडासा आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रेशर क्रिएट करू शकतो. इट्स ऑल अबाउट क्रिकेट आणि तुमची प्लॅनिंग याच वेळेला सफल होऊ शकते ज्या वेळेला संघ थोडासा कमकुवत प्रतिस्पर्धी पाहायला मिळू शकतो. आणि अशा वेळेला फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक संकल्प मात्र चेंडू खाली, जाग्यावरून हल्लाच नाही आणि त्याच्या हातामध्ये विवेक बनकरला सुद्धा फसवलाय, गंडवलाय आणि त्याला धाडलाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आणि अशा वेळेला ऋतुज म्हात्रे मॅन फ्रॉम अमरदीप कोळगाव मैदानामध्ये दाखल झालाय. पण कधी कधी आपण म्हणतो ना, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. पहिल्या 12 बॉलमध्ये 45 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की 3 ते 4 ओव्हरमध्येच ही मॅच पूर्ण होईल, पण तदनंतरच्या काळामध्ये आलेला प्रसाद आणि त्याने केलेली जबरदस्त गोलंदाजी याचमुळे या सामन्याचं चित्र पूर्णतः पलटलेलं आहे. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच प्रसाद मोकलची ती ओव्हर, त्यामध्ये 2 विकेट्स त्याने मिळवल्या आणि मला असं वाटते 3 धावा खर्च केल्या, 3 डॉट बॉल टाकलेले आहेत. ऋतुज म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला, साहिल यावेळेला स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संकल्प म्हात्रे खारेपाट एक्सप्रेस याच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहिलं जाते. संघाकडून वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलेला आहे. हे 6 चेंडू फार निर्णायक असणार आहेत या स्पर्धेसाठी सुद्धा. कदाचित या दोन्ही संघांमधील एखादा संघ विजेता होऊ शकतो आणि अशा वेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, काही गरज नव्हती. सिंगल काढून देणं फार गरजेचं आहे. समोरील फलंदाज सुद्धा मोठे फटके मारू शकतो आणि अशा वेळेला इतक्या तेज तर्रार गोलंदाजाच्या पुढे तुम्ही जर रिव्हर्स खेळत असाल तर चुकी तुमची आहे. इट्स ऑल अबाउट स्ट्रोक सिलेक्शन आणि 100वा डॉट बॉल सुद्धा आलेला आहे. आमचे स्कोरर मित्र शुभम कानमुरे आम्हाला सांगत असताना 11 बॉल 27 ची आवश्यकता. कोण होतास तू, काय झालास तू, आणि तशीच ही मॅच. फुल टॉस बॉल, कुठे मारायचा होता, कुठे गेला, मारायचा होता पेझारीला, बॉल आलाय 3 विऱ्याला आणि अशा वेळेला पुन्हा एकदा 1 धाव. अंपायर रिव्ह्यू, इट्स फॉर वेस्ट साइड, वेदर इट इज नो ऑर नॉट. पण 1 धाव तर आलेली आहे, 1 धाव आलेली आहे. करंट रन रेट पर्णब इथं जर पाहिलं, त्याच्यावर जर नजर फिरवली, जर त्याच्याकडे पाहणी केली, इट्स अ नो बॉल. ये क्या हुआ, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ, ये मुझे मालूम नहीं, पर जो भी हुआ वो बहुत बढ़िया हुआ. कारण असं म्हटलं जातं ना, जो होता है वो अच्छे के लिए होता है. कोणासाठी तरी चांगलंच होणार आहे. आणि अशा वेळेला अतिरिक्त धाव आणि फ्री हिटची संधी, खेळलाय बॉल, फेस केलाय बॉल दुसऱ्याने, संधी मिळालाय दुसऱ्याला, आयत्या बळात नागोबा म्हणत ऋतुज म्हात्रे स्ट्राइक एंडला फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. 11 बॉल 25 ची आवश्यकता, फ्री हिटचा बॉल. इट्स ऋतुज सांगतोय सरळ खेळलेला आहे, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न, पण नाही थांबवलं. वेळच्या वेळी सावरणं हे सुद्धा फार गरजेचं असतं. चला, संकल्प म्हात्रेकडून झालेली चुकी त्याने सुधारलेली आहे. पुढचा चेंडू अगदी स्टंप टू स्टंप यॉर्कर टाकला आणि या मॅच मध्ये आम्ही आहोत असं सांगणारा तो दिलखुलास चेंडू आपण पाहिलेला आहे. 10 बॉल 24 ची आवश्यकता, 51 धावा स्कोर कार्डवर.
साहिलने या वेळेला स्वतःच्या कॅलिबरला ओळखलंय आणि मैदानाच्या बाहेर काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. अमन नाखवा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा इनाम. जिंकण्यासाठी 9 बॉल 18 ची आवश्यकता आणि टोटल स्कोर ऑन अ स्कोर कार्ड 57 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 9 बॉल 18 रन्स. व्हॉट विल बी हॅपन. अशा वेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आकाशामध्ये क्षेत्ररक्षक. ये क्या हुआ, क्यों हुआ, पर फिर से एक बार जो भी हुआ बहुत बढ़िया हुआ. आता क्षेत्ररक्षकाची चुकी आहे की नाही हे ओळखण्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानात कारणे द्या असा प्रश्न विचारल्यावर 100हून अधिक कारणं दिली जातील. सूर्य डोळ्यावर आला, वाऱ्याच्या वेगासह बॉल गेला, माझ्या पायाखाली दगड आला, अशी बरीचशी कारणं. आणि अशा वेळेला आपण जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 8 बॉलमध्ये 16 ची आवश्यकता. पुन्हा एकदा साहिल स्ट्राइक एंडला संकल्पच्या विरोधामध्ये. या वेळेला हाही उचललाय पण उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या वेळेला मिळेल सफलता. फलंदाज साहिल मैदानाच्या बाहेर. वन बॉल रिमेनिंग. शेवटचा बॉल बाकी आहे पण संकल्प मात्र हेच म्हणतोय ना की कुछ भी करो पर अपने ईगो को हर्ट नहीं करने का. षटकार मारल्यानंतर ईगोला हर्ट केलं आणि जसं जयकांत शिखरे म्हणतो ना की कुछ भी करो लेकिन अपने ईगो को हर्ट नहीं करने का. आणि अशा वेळेला संकल्प मात्रेने स्वतःच्या पिटाऱ्यातील एक सर्वात चांगला चेंडू टाकला जो उसळी घेणारा होता. उंच उंच गेला, लांब नाही गेला. वायडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मध्ये स्वतः कर्णधार विक्रम थळे चेंडू खाली होता, त्याने पकडलं अचूक आणि फलंदाज साहिल मैदानाच्या बाहेर. प्रिन्स बोकाडे न्यू बॅटर मैदानामध्ये इन झालाय ज्या वेळेला 7 बॉलमध्ये 16 ची आवश्यकता आहे. हा बॉल फार महत्त्वाचा असणार आहे दोनही संघांसाठी. जर षटकार चौकार आला तर फलंदाजी करणारा संघ कॉन्फिडंट होऊ शकतो. जर डॉट बॉल आला, विकेट आली तर गोलंदाजी करणारा संघ सुद्धा या मॅच मध्ये डोकं वर काढू शकतो. डीप मिड विकेट व लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग सजवलेला आहेच. आणि अशा वेळेला बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वन्स अगेन सेकंड इन अ रो संकल्प मात्र सक्सेसफुल होतो या चेंडूवर. फलंदाज प्रिन्स बोकाडे मैदानाच्या बाहेर. टाइम ओके आहे सर. आता गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम सातघर अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये निर्णायक मोक्यावर एका नवीन गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी एक संधी दिलेली आहे. 2025चा 24-25चा इंडियन वुमेन्स वर्ल्ड कप ज्या वेळेला आपली भारतीय संघाची ओपनर प्रिया ज्या वेळेला इंजर्ड झाली, लेग इंजुरी त्याला आली, त्यानंतर शेफाली वर्माची जी एंट्री झाली
आणि त्या शेफाली वर्माने फायनलच्या मुकाबल्यामध्ये काय जबरदस्त खेळी केली होती, त्या तशाच पद्धतीचं संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. 6 बॉल 16 म्हणजे गोलंदाजांना सुद्धा वाचवण्यासाठी खूप जास्त धावा आहेत आणि बनवण्यासाठी सुद्धा खूप धावा आहेत. ऋतुज म्हात्रे आणि त्यांनी केलेली स्टायलिश फलंदाजी आजवर आपण पाहिलेली आहे. पण आपल्या स्वतःच्या नावासोबत जर गावाचं नाव उज्ज्वल करायचं असेल तर हाच तो मौका आहे. आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही हे करून दाखवलत ना, तुमच्या नावाला प्रसिद्धी अजूनच मिळू शकते. 6 बॉल 16 अक्षय विरुद्ध ऋतुज. पाहूया या बॅटलमध्ये. पहिला चेंडू प्रेशराइज कंडिशन मध्ये अक्षय दिशाहीन मारा करतोय. आता 6 बॉल मध्ये 15 ची आवश्यकता आहे. एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. आयोजकांच्या माध्यमातून ही सुद्धा सूचना येते, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 15च्या 15 तुम्हाला बनवाव्याच लागतील. आणि अशा वेळेला ऋतुज आहा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल आणि महागात ठरलेला आहे. प्रेशर कधी कधी प्रेशराइज कंडिशन मध्ये तुमचं डोकं सुद्धा गरम होतं आणि हे डोकं गरम झाल्यामुळे विचारांचा कल्लोळ मनामध्ये दाटलेला असताना 6 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. टार्गेट अजून जवळ आलेलं आहे. जसं लग्न घटिका समीप येते ना, तशाच पद्धतीने या वेळेला फटका फसलाय. प्रणित चेंडू खाली आहे, कोणतीही चुकी नाहीये. विकेटचं पतन. ऋतुज मात्र एक शेवटची आशा होती, तो सुद्धा मैदानाच्या बाहेर. अक्षयला मिळालेली ही पहिली सफलता. मैदानाच्या आतमध्ये आयोजकांनी सांगितल्याशिवाय जल्लोष करायला जायचं नाही. जर गेला तर योग्य ती पेनल्टी आयोजकांच्या माध्यमातून आकारली जाईल, याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. 5 बॉल 14 धावांची आवश्यकता. वो मिठाई भी क्या उसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट मैच भी क्या उसमें टक्कर ना हो. असं वाटलं होतं की मृणाल वर्सोलकर होता तो बरा होता. कधी कधी अशा खेळाडूंना नजर सुद्धा लागत असते. काही लोकांना चांगलं होत असतं ते बघवत नसतं आणि अशा वेळेला मृणाल वर्सोलकर बाद झाल्यानंतर सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघाची पडझड पाहायला मिळालेली आहे. 5 बॉल 14 ची आवश्यकता. न्यू बॅटर जुनैद फकी याने असं केलेलं आहे मागील आठवड्यामध्ये. सो डेफिनेटली ही हॅज ॲबिलिटी टू डू दिस. पण तो करेल का, यावर मोठा 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 प्रश्न आहे. अक्षय एक नवा गोलंदाज. आहा पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये. चुकलात तर हुकलात तर चुकलात, असं काय काय वेगळं वेगळं मी म्हणेन. पण लगातार जे एक्स्ट्रा धावा येत आहेत ना, तनी स्पोर्ट्स वाघरण संघाला त्याचा धोका आणि त्या ओळखून आता चुका सुधाराव्या लागतील. 5 मध्ये 13 ची आवश्यकता. विकेट तर मिळालेली आहे जुनैद आणि जुनैदसाठी टाकलेला हा बॉल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. नवा आहे पण छावा आहे असं गोलंदाज सांगत असताना हा डॉट बॉल. विकेटच्या बिहाइंड ओमकार पाटील आहे. आपल्या अनुभवाचा फायदा गोलंदाजाला देतोय. एक अनुभव समोर आहे, मग घाबरायचं कशाला. निर्भीड भिडायचं, डोळ्यात डोळे घालून पाहायचं, घाबरायचं नाही. घाबरलात तर संपलात. भीती पाठी ब्रह्मराक्षस असं म्हटलं जातं. 4 बॉल 13 ची आवश्यकता आहे. मॅच कुठेही केव्हाही कसंही रंग बदलू शकते. तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि अशा वेळेला बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श झाल्यानंतर रिले कॅच पाहायला मिळालेली आहे. वेदांच्या हातातून सुटला परंतु सागरने पकडला झेल. फलंदाज जुनैद फकी सुद्धा मैदानाच्या बाहेर.
याच्यासाठीच कल्पेश पाटील यांनी केला होता अट्टहास की मॅचेस अशाच पद्धतीच्या व्हाव्या आणि अलिबाग तालुक्यातील एखादा तरी खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून चमचमताना दिसायला पाहिजे आणि हीच ती स्पर्धा, हाच तो दिवस आणि हाच तो मोका. आणि अशा वेळेला परेश गावण जो की स्वतःच्या गोलंदाजीसाठी जाणला जातो, फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाकडून खेळत असताना बऱ्याच वेळेला त्याने असं करून दाखवलेलं आहे. परंतु येणाऱ्या 2 बॉलमध्ये मोठा स्ट्रोक घेणं इट्स कंपल्सरी फॉर टीम सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. अक्षय ज्याने 3 वाईड बॉल जरूर टाकले, परंतु आपल्या गोलंदाजीमधील धारदार शस्त्रे जेव्हा जेव्हा टाकली तेव्हा तेव्हा त्याने 2 विकेट्स जरूर मिळवल्यात. फुल टॉस बॉल, त्याचा फायदा करता आलेला नाहीये. समीर चेंडू खाली डीप मिड विकेट मधून आलाय. सो सिंगल, 2 गेंदे और 12 रनों की जरूरत. क्या ये बन सकते हैं? तो जरूर बन सकते. कोण जिंकणार? कोण जिंकणार? तनिष स्पोर्ट्स वाघरण की सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर? दोन चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता. भूषण सुपरस्टार आहे आणि त्याला अगदी या तळपत्या उन्हामध्ये चमकायचं असेल तर स्वतःला आधी या मैदानामध्ये घासून प्रयत्न करावे लागतील. 2-12 आणि अशा वेळेला टाकलेला हा डॉट बॉल बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालेला आहे. विकेट कीपर ओमकारने कोणतीही चुकी केलेली नाहीये. कॅच जबरदस्त पकडलेली आहे. भूषण सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. की स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील चोरण्याचा प्रयत्न करतात. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास. आज इतिहास साक्षी आहे. अक्षय मॅन फ्रॉम सातगर ज्याने 3 वाईड बॉल जरूर टाकले, परंतु 3 विकेट सुद्धा मिळवल्या आणि या मॅचला टर्न अँड ट्विस्ट मध्ये बदलित केलं आणि आपल्या संघाच्या बाजूला जास्त झुकवलेलं आहे. अजूनही 1 बॉल आहे. फेअर डिलिव्हरी टाकली तरच ते सामना जिंकू शकतात, अन्यथा काही खरं नाहीये. ओहो, नो आलाय आणि तो चाललाय चेंडू मैदानाच्या बाहेर. गलती करो, गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो. डीजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. फेअर डिलिव्हरी टाकली तरच, पण हा चेंडू फ्री हिटचा आहे. फ्री हिट तर ऑलरेडी होताच त्याला, कारण त्याला मारायचाच होता. आता पाहूयात फलंदाज आर्यन काय करतोय. त्याने चौकार जरूर ठोकलाय, परंतु गोलंदाज अक्षय याला चांगलाच चेंडू टाकावा लागेल. प्रेशर प्रेशर, दबाव, दडपण आणि मॅचेस कशा फिरतात हे आज त्याचा प्रत्यय मैदानामध्ये आलाय. आहा, मग हे कुठे होते चेंडू आणि अशा वेळेला यॉर्कर चेंडू टाकलाय. सामना जिंकलाय तो यज्ञ आणि निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट्स वाघरण या संघाने आणि क्वालिफिकेशनचं तिकीट सुद्धा मिळवलेलं आहे. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या होत्या,
तरी सुद्धा आम्ही मॅच जिंकू शकतो. हे कर्णधार पद आणि कर्णधार म्हणजे मी तर दोघांचा उल्लेख करेन, ओमकार पाटील आणि विक्रम थळे यांनी आपल्या अनुभवाचा जो कस